सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ओबीसींची माथी भडकवणारे छगन भुजबळ नक्की राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत काय? मराठ्यांनी खोटी उपट केलीच। मुख्यमंत्र्यांसह मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भुजबळांना पडद्याआड कोणाचा पाठिंबा आहे? भुजबळांना पाठीशी घालणाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागणार। प्रेक्षक नमस्कार, मी शिवाजी शिर्के, न्यूज 24 सह्याद्रीचा सारीपाटमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी गेले काही महिने सुरू असलेले आंदोलन मुंबईच्या विशीवर धडकल्यावर या आंदोलनावर तोडगा निघणार हे स्पष्ट झालं होतं आणि झालं देखील तसंच। मराठा आंदोलनकर्ते आणि सरकार या दोघांस काहीतरी मध्यम मार्ग काढणं गरजेचं होतं, कारण हे आंदोलक मुंबईत शिरणं सरकार आणि महानगरी या दोघांसह कोणालाही झेपवणार नव्हतं। याशिवाय आंदोलन ताणण्याची मर्यादा आंदोलकांनाही लक्षात आली होती। तथापि ते मागे घ्यावायचं तर आंदोलकांचा विजय झाला असं दिसणं आवश्यक होतं आणि त्याच वेळी सरकारला आपलाही पराभव झालेला नाही हे दाखवून देणं गरजेचं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे दृश्य सादरीकरण उत्तमपणे वठवलं। नेपथ्य तयार होतंच, त्यामुळे या सगळ्याची यशस्वी सांगता होऊ शकली। त्यामुळेच या आंदोलनात ज्यांनी सादरीकरण केलं त्या सर्वांचं अभिनंदन। मात्र हे सारं होत असताना छगन भुजबळ यांनी मराठ्यांना डिवचण्याची गरज होती का, हा खरा प्रश्न आहे। भुजबळ राज्याच्या मंत्रिमंडळात ज्यांच्या नेतृत्वाखाली ते मंत्री आहेत ते एकनाथ शिंदे म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री अध्यादेश काढतात आणि भुजबळ हे सारं कसं चुकीचं आहे हे ठणकावून सांगत सुटलेत। याशिवाय ओबीसी मधील काही नेते वकील यांना याबाबत हरकती घेण्याचा आदेश सध्या ते देत आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार बेरजेत आलं असताना भुजबळांच्या अशा दुटप्पी भूमिकेतून मराठी आक्रमक झाल्यास त्याची किंमत भुजबळांपेक्षाही विद्यमान राज्य सरकारला जास्त मोजावी लागणार हे नक्की आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या आंदोलनातून सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळायला हवं असा आंदोलकांचा आग्रह होता। तो मान्य झाला। तो मान्य करणं ही यातील सगळ्यात सोपी बाजू। प्रश्न त्याच्या अंमलबजावणीचा आहे। ती करणार कशी? ती करताना ओबीसींच्या ताटात जे आहे त्यात वाटेकरी येणार असतील तर ओबीसी ते गोड मानून घेणार आहेत का? मुळात त्यांनी ते का तसं करावं? तसं करणं टाळायचं तर ताटाचा आकार वाढवायला हवा। तसं करणं सरकारला शक्य नाही आणि ते एका दिवसात होणारही नाही। तेव्हा आंदोलन संपावे यासाठी काहीतरी केल्यासारखं दाखवणं गरजेचं होतं। ते झालं, पण ते झालं याची परीक्षा त्याच्या अंमलबजावणीत असेल। सगळ्या सोयऱ्याने आरक्षणाचा लाभ देण्याची आंदोलकांची मागणी होती। हे आंदोलन संपावं यासाठी ती सरकारनं मान्य केली, पण म्हणजेच एका कुटुंबातील एखादी व्यक्ती स्वतःपुरती ओबीसी असल्याचे सिद्ध करू शकली तर त्या व्यक्तीच्या सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ उठवता येणार आहे। आधीच आपल्याकडे आरक्षणासाठी जातीची प्रमाणपत्र मिळवताना मोठ्या प्रमाणात लांड्या लबाड्या होतात। असं असताना सगळे सोयरे ही नवी वर्गवारी तयार होणं नव्या वादास आमंत्रण देणारी ठरणार नाही याची काळजी आता घ्यावी लागणार आहे। मराठ्यांचं वादळ वाशीतल्या शिवाजी चौकात दुपारी धडकलं। त्याचवेळी सरकार खडबडून जागं झालं। राज्य सरकारच्या विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे हे जरांगे यांना भेटायला आले आणि त्यांनी जरांगे पाटलांशी सरकारच्या एकूण भूमिकेबद्दल चर्चा केली। जरांगे यांच्या मागणीबद्दल सरकारने घेतलेला काही निर्णय आणि त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिली। मराठा बांधवांशी सभेच्या माध्यमातून चर्चा केली। लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे राजधानी मुंबईच्या विशीवर पोहोचले। सकाळपासूनच जरांगे यांच्यासोबत सरकारची चर्चा सुरू झाली होती। सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्याचे संकेत जरांगे यांच्या वाशीच्या शिवाजी चौकात झालेल्या जाहीर सभेतून मिळत होते। जरांगे म्हणाले, सकाळी शासनासोबत चर्चा झाली, सरकारने त्यांची भूमिका मांडली आणि आपली भूमिका ऐकली। 54 लाख ओबीसी नोंदी सापडले असतील तर त्याचं वाटप करा अशी आपली मागणी होती असं जरांगे पाटील म्हणाले। त्यानुसार ज्या 54 लाख मराठा बांधवांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होईल असं जरांगे पाटील म्हणाले। बोलता बोलता त्यांनी 3 लाख आणखी नोंदी मिळाल्याचं सांगितलं। म्हणजेच या नोंदी आता एकूण 57 लाख झाल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं। जरांगे पाटलांची पहिली मागणी अशी होती की 57 लाख नोंदी सापडल्यात असल्याने त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यासोबतच या प्रमाणपत्रांच्या आधारावर त्या मराठ्यांच्या परिवारांना
आणि सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली आणि त्यातूनच 57 लाख नोंदी सापडल्या। या सर्वांना प्रमाणपत्र देखील मिळणार असल्याचं सरकारनं आश्वासित केलं आहे। ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांनी शपथपत्र द्यायचं की हा माझा सोयरा आहे, त्या आधारे संबंधिताला प्रमाणपत्र द्यायचं। सरकारने शिंदे समितीला काम करण्यासाठी अजून 2 महिने मुदत वाढवल्यास ही मुदत टप्प्याटप्प्याने वाढवून देण्याचं देखील सरकारने मान्य केलं। अंतरवलीसह मराठा आंदोलकांचे महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील जरांगे पाटलांची होती। त्या संदर्भात गृहमंत्र्यांनी गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निर्देश दिले असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। आरक्षण मिळणार नाही असं सांगितलं जात होतं, तर मग 57 लाख नोंदी सापडल्या हे यश नाही का, असं जरांगे पाटलांनी कालच्या वाशीतील सभेत निदर्शनास आणून दिलं। मराठा आरक्षणापासून कोणालाही वंचित ठेवणार नाही असं ठणकावून सांगणाऱ्या जरांगे यांनी वाशीतील सभेतच जर कुणी यापासून वंचित राहिला तर मी पुन्हा आंदोलन उभा करणार असं जाहीर केलं होतं। आझाद मैदानावर जाणार नाही, मात्र आम्ही आमची जागा सोडणार नाही, मी माझ्या जातीसाठी आणि माझ्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी घेतली। आमच्या मराठ्याने जर कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर आमचा मराठा हा अख्ख्या महाराष्ट्रातून गाड्या भरून भरून मुंबईत येणार हे लक्षात ठेवा। जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वांनी कोटीच्या संख्येने मराठा बांधवांनी मुंबईला यावं असं आवाहन देखील त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना केलं होतं। काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत तर काही मागण्या या मान्य केल्या नसल्याकडे त्यांनी त्याच वेळी लक्ष वेधलं होतं। आमच्या मागण्या मान्य केल्या तर बरं, नाहीतर आझाद मैदानावर आम्ही नक्की येणार असल्याचं जरांगे पाटील यांनी काल जाहीर केलं होतं। जरांगे यांच्या भूमिकेबाबत राज्यातील मराठा समाज असल्याचे एव्हाना सरकारच्या लक्षात आलं होतं। येणाऱ्या निवडणुका आणि आंदोलन याचा विचार करता 2 पावलं मागे घेण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नव्हतं। आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यातील मराठ्यांनी दिवाळी साजरी केल्यागत आनंदोत्सव साजरा केला। मात्र आनंदोत्सव साजरा होत असताना छगन भुजबळ यांना अवदास आठवलीच। भुजबळ यांनी मराठ्यांना डिवचत मीठ चोळण्याचं काम केलं। खरे तर एकनाथ शिंदे यांनी अत्यंत खुबीने यातून मार्ग काढला असताना मराठे समुद्रातून विहिरीत कसे आले आणि त्यांची फसवणूक कशी झाली हे सांगणाऱ्या छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या विरोधातच भूमिका घेतली। म्हणजेच राज्याच्या सत्तेत राहून सत्तेचं लोणी खाणारे भुजबळ पुन्हा त्या सत्तेच्या विरोधात समाजाला भडकावण्याचं काम करतायत। तुरुंगवारी करून आलेल्या भुजबळांची हिंमत कोणाच्या तरी आशीर्वादाने नक्कीच असणार ही आता एवढं लक्षात घेण्याची गरज आहे। भुजबळांना जे कोणी पाठीशी घालत असतील त्यांना आणि त्यांच्या राजकीय पक्षाला त्याची किंमत नक्कीच मोजावी लागणार आहे। मराठा आरक्षण आंदोलनात अपात्र व्यक्तीस नोकऱ्या मिळतात पण पात्र मराठ्यास त्या नाकारल्या जातात हाच मुद्दा प्रभावीपणे आणि भावनिकून मांडला गेला। भावनेच्या अंगाने सुरू झालेल्या आंदोलनाची सांगता यशस्वी झाली अशी भावना निर्माण व्हावी यासाठी सरकारने भावनिक तोडगा सादर केलाय। ही सरकारची अपरिहार्यता। त्यामुळे मराठा नेता अशी स्वतःची प्रतिभा निर्माण करण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश मिळालंही, पण भावनेच्या आधारे मिळालेलं यश बुद्धीच्या कसोटीवर टिकणारं नसेल तर ते क्षणिक ठरण्याचा धोका आहे। राजकारणात असे धोके पत्करावे लागतात हे जरी खरं असलं तरी या क्षणिक यशाची किंमत यशस्वी राजकारण्यास नव्हे तर सरकार आणि समाज यांना चुकवावी लागते हे देखील लक्षात घेतलं पाहिजे। मराठा आंदोलनाच्या यशाचा प्रतिवाद आता ओबीसी आंदोलनाने होणार हे उघड आहे। उद्या तेही असेच मुंबईच्या विषयावर धडकल्यास आश्चर्य वाटू नये। शेवटी याच मार्गाने काहीतरी मिळवते येतं असाच अर्थ निघणार असेल तर प्रत्येक समाज आणि समूह तोच मार्ग निवडणार आणि हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही। आजच्या सारीपाटमध्ये इथेच थांबतोत। आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।